सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे। प्रयागराज येथील महाकुंभ 2025च्या अनुभवावरून नाशिक कुंभमेळ्या दरम्यान भीमाशंकर येथे दररोज सुमारे 1 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। या भाविकांना सुरक्षित, सुयोग्य आणि सुसज्ज सुविधा देण्यासाठी विविध पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत। या विकास आराखड्याअंतर्गत नवीन भव्य सभा मंडप, सुरक्षित प्रवेश निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग आणि गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत। कुंभमेळ्यापूर्वी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे। जुन्या सभा मंडपाचे क्षेत्रफळ अपुरे पडणार असल्याने नवीन सभा मंडपाचे काम हाती घेण्यात आले आहे। मुख्य सभा मंडप पूर्णतः उतरवण्यात आल्यामुळे आणि नवीन सभा मंडप तयार करताना मंदिराचे दर्शन बंद ठेवल्याशिवाय हे काम करणे शक्य नव्हते। बांधकाम साहित्य, मोठे दगड आणि अन्य यंत्रसामग्री मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आली आहे। कामाचे स्वरूप, परिसरातील भौगोलिक परिस्थिती आणि भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता बांधकाम सुरू असताना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते। यापूर्वी भाविकांची सुरक्षितता आणि विकास आराखड्यातील कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने मंदिर 3 महिन्यांसाठी म्हणजेच महाशिवरात्रीचा कालावधी वगळून तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र सध्या सुरू असलेल्या बांधकामाचा वेग, व्याप्ती आणि सुरक्षेच्या बाबींचा सखोल आढावा घेतल्यानंतर महाशिवरात्रीच्या कालावधीत म्हणजेच 12 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे। मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात दगडी बांधकाम सुरू असल्याने आणि बांधकाम साहित्य हलवणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे अत्यंत जास्त पावसाचे प्रमाण असते। या कालावधीत बांधकाम कामे करणे शक्य नसल्याने उपलब्ध कालावधीतच कामे पूर्ण करणे आवश्यक आहे। यामुळे विकास कामांना गती देणे अत्यंत गरजेचे आहे। वरील सर्व बाबींचा विचार करून पूर्वी महाशिवरात्री कालावधीत मंदिर खुले ठेवण्याच्या निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला असून दिनांक 12 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या महाशिवरात्री कालावधीतही श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी पुणे जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे। भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी सदर निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे असे आवाहन जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी केले आहे।